आणि आता एक सविस्तर बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या नेत्यांमध्येच सध्या झुंपली आहे। पालिका निवडणुकीमध्ये अंबादास दानवेंनी विश्वासात घेतलं नाही, मात्र आता जिल्हा परिषद निवडणूक मी हातात घेणार असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले। अंबादास दानवे मुंबईमध्ये आराम करत असल्याचा हा खोचक टोला सुद्धा खैरेंनी लगावलाय। तो विषय आता संपला अंबादास दानवेचा, परंतु त्यांनी विश्वासात घेतलं नाही हे बरोबर मान्य आहे। आता पण 10 दिवस झाले त्याचा चेहरा पण नाही, माहीत नाही कुठे बसला काय। काल मुंबईत आराम करत होते म्हणते, पण असं पेपरला चाललं अच्छा आमचं आहे, आम्ही काम करतोय। आता मी जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाही मी हातात घेणार होता। ग्रामीण भागातल्या लोकांचे इतके फोन यायला लागले, साहेब आता कोणत्याही परिस्थितीत तुम्हीच हातात घ्या। कारण मी आतापर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष बसवले, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणले, उपाध्यक्ष निवडून आणले, सभापती निवडून आणले, सगळे आणले मी। तुम्ही हातात घेणार म्हणजे अंबादास दानवे नको वाटतात लोकांना? मी माझं म्हणतो, मी त्याचा विषय पण काढू नका। वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ शिंदे दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। नगरसेवक फुटण्याची भीती असल्यानं नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्याची त्यांच्यावर वेळ आल्याचाही टोला सुषमा अंधारेंनी लगावलाय। तर फुटणारी माणसं घेतली असल्यानं ती केव्हाही फुटू शकतात असाही टोला त्यांनी लगावलाय। शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल सुषमा अंधारेंनी हे वक्तव्य केलंय। रिपीट्स इटसेल्फ। ज्या लोकांनी आमच्याकडून माणसं नेऊन ती गुवाहाटीला अक्षरशः डांबून ठेवली होती, त्यांना तेव्हा ती भीती होती की ही माणसं फुटू शकतात। आता फुटणारीच माणसं घेतली असतील तर ती केव्हाही फुटू शकतात ना। 20 लोक आमचे नौखे आहेत आणि आम्हाला त्यांना नव्याने शिकवायचे, ते शिबिर घ्यायचे। आलेतच निवडून 29 मधले 20 नौखे आहेत। या सगळ्या जर गोष्टी नीट बघितल्या तर मला असं वाटतं की शिंदे दबाव तंत्राचा वापर करत आहेत। दरम्यान एकनाथ शिंदे नगरसेवकांसोबत चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार असल्याचं कळतंय। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर शिंदे आता स्पष्टीकरण देणार आहेत। हॉटेल पॉलिटिक्स संदर्भात शिंदे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स सध्या चर्चेत आलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे मुंबईतले 29 नगरसेवक वांद्र्यातल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। आणि आता बातमी नवी मुंबईमधून। नवी मुंबईच्या उल्वेमध्ये एका सोसायटीतील घराच्या खिडकीवर सौदी अरेबियाचा ध्वज फडकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तर सौदी अरेबियाचा हा ध्वज पाहताच स्थानिकांकडून निषेध व्यक्त केला गेलाय। नागरिकांकडून भारत माता की जयच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या। दरम्यान या संदर्भात आता पोलिसांकडून तपास सुरू आहे। कल्याणजवळच्या मलंगडावर फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झाली आहे। तर आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये या रेल्वेचं उद्घाटन झालं। तर या सेवेमुळे मलंगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आलाय। दर तासाला साधारणतः 1200 भाविकांना यातनं प्रवास करणं शक्य होणार आहे। भाविकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा 24 तास देण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती यावेळी रोपवेज कंपनीच्या व्यवस्थापनानं दिली आहे। एका तासाला काहीतरी 1200च्या आसपास प्रवासी वर जातील येतील। हा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात इथंशी सर्वसामान्य माणूस, अगदी ज्याला चालता येत नाही, वय झालंय, त्यांना सुद्धा दर्शनासाठी खऱ्या अर्थाने समाधान वाटेल। आणि म्हणून निश्चितपणे आज मलंगडचं स्वप्न साकार झालं, तोच आनंद तुम्हा आम्हाला आहे।